या राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेबजी आंबेडकर, बहुजनाचे नेते पद्मश्री माने साहेब, या मंचावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे धनगर समाजाचे नेते आदरणीय भदे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुभाषजी भिंगे सर, आज मी पहिल्यांदा बाळासाहेबांच्या विनंतीला मान देऊन वंचित आघाडीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला दाखल करतो आहे आणि बाळासाहेबांना विनंती करतो आहे, त्यांचे आभारही व्यक्त करतो आहे। आणि मग आम्ही बाळासाहेबांच्या सोबत जायचं का ठरवलं? बाळासाहेब आता बैठकीत म्हणाले आम्हाला, तुम्ही फार उशीर केला, तुम्हाला एक बी तिकीट देत नाही। बाळासाहेब, आम्हाला तुमच्याकडून तिकीट नाही पाहिजे आहे, आम्हाला तुम्ही पाहिजे आणि तुमच्याकडनं तिकीट कसे संपादन करायचं हे आम्हाला पक्क माहिती आहे। तुम्ही नाही नाही म्हणायचं आणि आम्ही कसं काढून घ्यायचं ही मला अन्नाराला का नवीन सांगायची गोष्ट नाहीये। बाळासाहेब, आपण बाबासाहेबांचे नातू आहेत। ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आमचं जीवन घडवलं, ज्या बाबासाहेबांचं संविधान माझ्या टेबलवर मी रोज माझा धर्मग्रंथ असल्यासारखं मी त्याला पाहतो, त्यांचे तुम्ही नातू आहेत आणि तुमचा आदर व्हावा, तुमचा सन्मान व्हावा एवढ्यासाठी मी तुमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला। आणि आमच्या पक्षातील सर्व नेते मंडळी यांनी सांगितलं की बघूया, आपण बाळासाहेबांसोबत जाऊया, या जाण्यामध्येच आपलं हित असेल। मी म्हणलं, कुणाच्या तरी सतरंजा उचलण्यापेक्षा, कुणाच्या तरी उशाला जाऊन पायथ्याला जाऊन बसण्यापेक्षा आपल्याच्या पायथ्याला बसूया आणि आपण आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन, जी की मी 35 वर्ष झालं परिवर्तन करायचंय अशी भाषा करत होतो, त्याची सुरुवात बाळासाहेबांनी सुरुवात केलेली आहे। याला मी मनापासूनची दाद देतो आणि आता आमच्यापासून परिवर्तन फार दूर नाही आहे, आता परिवर्तन फार जवळ आलेलं आहे आणि तो एक दिवस आम्हाला बाळासाहेबांच्या रूपानं या राज्याचा मुख्यमंत्री निश्चित पाहायला मिळेल। आणि ते तुम्ही आमच्या या डोळ्यासमोर, आमच्या या डोळ्यानं तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रमुख खुर्चीवर बघितल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मग आमचे छोटे छोटे प्रश्न, छोट्या छोट्या मागण्या आम्ही सोडून देऊ, काही अडचण नाहीये। तुम्ही बसल्यावर आमचे सगळे प्रश्न सुटले, आजच मी जाहीर करतो। आणि देण्याचं मानसिकता नाहीये मित्र हो, ते गेले तसे आणि ह्या मोदीवर विश्वास टाकून आमच्या इथले महात्मे नावाचे महापुरुष होऊन गेले, आता होऊन गेले नाही, आहेत, खासदार केलं त्यांना। कशासाठी? या धनगर समाजाला बीजेपीला पाठिंबा द्या आणि आरक्षण देतो असं इथले जे फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बारामतीच्या उपोषणात सांगितलं की माझ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला सत्तेत आणा, आम्हाला सत्तेत आणल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराचा प्रश्न मार्गी लावू। तो तसा बोलला। सोलापूरच्या सभेमध्ये हा नरेंद्र मोदी यांनी सरळ सांगितलं की अभी कांग्रेसला प्रश्न विचारला, अरे भाई 65 साल से आप सत्ता में है और 65 साल की
डिमांड ये धनगर समाज की है, अभी तक तुम उसकी समस्या हल क्यों नहीं किए? अरे बाबा वो उन्होंने नहीं किए तो नहीं किए, आपने क्यों नहीं किए? त्यांनीही केली नाही आणि एवढं बोलून सुद्धा समाजाचा प्रश्न हल झाला नाहीये. बांधवानो, आपली माणसं पाहिजे द्यायला, आपल्या विचाराची माणसं सत्तेत बसले. ते कुठं कुठं असं म्हणतात की वाढप्या जर आपला असेल ना तर 4 बोट्या जास्त टाकतोय म्हण. आमचे वाढपीच नाहीत, जेवायचं खळबट सुद्धा देत नाहीत, तर आम्हाला नुसतंच हलवायचं आणि घरी जायचं अशी परिस्थिती आहे. आणि आता बाळासाहेब आपण आलात पुढे, केवळ एकटे आले नाहीत तुम्ही पुढे, तर तुमच्या बरोबर एक जानदार सिंह पार्लमेंट मधला असोद्दीन अवैसी साहेबाला सोबत घेतलात. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, अवैसी साहेबाला पहिल्यांदा याच मंचावर अण्णाराव पाटील आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि MIM युती या स्टेजवर झाली आणि याच स्टेजवरून आम्ही इलेक्शन लढवले एकत्रित. मी खरं आवर्जून सांगतो, त्या मंचावर मी असं म्हणालो होतो, अवैसी साहेब हे साधारण माणूस नाहीये, घटनेचा खरा समर्थक आहे, संविधानाचा खरा अभ्यासक आहे आणि 554 खासदाराच्या विरोधात एकटा वाघ लढत असतो. मी फार जवळून पाहिलेले असोदीन अवैसी साहेबाला आदरपूर्वक, अतिशय नम्रतापूर्वक पार्लमेंट मध्ये उर्दू मध्ये आणि इंग्रजी मध्ये तो बोलून समाधान कसं करायचं, प्रत्येक गल्लीतल्या बोळातल्या प्रश्नाची पार्लियामेंट में उखल करतो. मेरे मुसलमान भाइयों, थोड़ा गौर से और सम्मान के साथ ओवीसी साहब के साथ आप अगर आए तो बहुत ही अच्छा हो जाएगा. ओवीसी साहेब, मी बाळासाहेबांना विनंती करणार आहे, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव पुढे येत आहे, अतिशय आनंद वाटला आम्हाला. आम्ही तुमचे निश्चितपणाने सुपे शिलेदार होऊ, काही अडचण नाही आम्हाला, आपल्या माणसाच्या सोबत जायला आम्हाला अडचण नाही, आम्हाला आनंदाने आम्ही स्वीकार करू. पण अवैसी साहेबाला या देशाचा आणि या वंचित आघाडीचा प्रधानमंत्र्याचा कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं. अरे 10 आमदार खासदार येत नाही, देवेगौडा होतो, चंद्रशेखर होतो, गुजराल होतो, जैन होतो, हे सगळे प्रधानमंत्री होतात. आमचे जर इथून 48 आले, आंध्रातून आले आणि काही भारतातून आले, तर आम्ही सुद्धा 60-70 वर गेलो तर आमचा उमेदवार, प्रधानमंत्र्याचा उमेदवार आमचा प्रधानमंत्री म्हणून अवैसी साहेब असावे. आता तरी या मुसलमानांना कळू द्या, आतापर्यंत कुण्या मुसलमान समाजातल्या माणसाचं नाव प्रधानमंत्र्याच्या जागेसाठी पुढे आलं नाही. पण मला असा आत्मविश्वास वाटतो, या सभेतून, मागच्या सभेतून मी सांगितलं होतं, भविष्यामध्ये जर प्रधानमंत्र्याच्या लायकीचा माणूस असेल, काबिलियत जिसके पास है वो सिर्फ अवैसी अवैसी है, इसके अलावा और किसके पास नहीं. पार्लमेंट मध्ये बोलत असताना मला असं वाटतं की हा एकमेव माणूस या सगळ्या 554 खासदाराला तोंड देतो, म्हणून याच्यामध्ये एक काबिलियत आहे असं मला वाटतंय. म्हणून आज तुम्ही तुमच्या शब्दातनं किंवा आणि कधीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करावं अशी माझी विनंती आपल्याकडे राहणार आहे. आणि मी जे बोलन कदाचित मुसलमानांना कळू द्यावं की आमचा सुद्धा माणूस पंतप्रधानाच्या रेस मध्ये येऊ शकतो. आमच्याकडे मुसलमान समाजामध्ये काय केलं जातं की ओवैसी बद्दलचे अपप्रचार केला जातो. सांगितलं ये क्या प्रधानमंत्री बन सकता है क्या, अण्णा कुछ भी बोलते स्टेज पर आप असं म्हणतात. अरे बाबा हो, ती वेळ आली आणि अण्णारावचा शब्द कधी खाली गेला नाही, जाणार नाही. स्वतःसाठी काय झालं तर हरकत नाही, पण दुसऱ्यासाठी अण्णाराव जीवाचं रान करून लढत असतो. बाळासाहेब, तुम्ही या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर याच वेळेस बसल्याला मी पाहेन अशी माझी आत्मविश्वास, माझा विश्वास
वाटतो आहे। आणि या दोन गोष्टी जर घडल्या तर मी तुम्हाला सांगेन की या महाराष्ट्राचं आणि या देशाचं आणि या देशातील जनतेचं भवितव्य खुलेल असं मला आवर्जून सांगावं असं वाटतंय। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला ऐकण्यासाठी आलेले, पण निश्चितपणानं सांगतो, मैं जिसके पास जाता हूं, जिसके तरफ जाता हूं, उसकी तरफ हार का नामो निशान मिट जाता है। जिंकायचं आता तुम्हाला असं वाटत असेल की या पुढच्या काळामध्ये नाही, खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही, कारण मी आजच आज्ञा घेतली बाळासाहेबांची आणि आम्ही तुमच्या सोबत येत आहोत म्हणून। आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं मी दुसऱ्या सभेमध्ये किंवा लातूर मधल्या दुसऱ्या सभेमध्ये मग मी देशमुखाचा आणि निलंग्याच्या पाटलांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही। माझ्यापेक्षा चांगले त्यांना कोणी ओळखत नाही, अजिबात ओळखत नाहीत। त्यांना परवाच एक हबाडा दिलाय आम्ही, कुठे दिलाय ते ह्या लातूरकरांना सगळ्यांना माहित आहे। आणि मी एकदा मागं लागलो की त्याच्या बाला सोडत नाही। दिल्लीपर्यंत नेलो, पण दिल्लीतली सत्ता आणि तिथले सगळे काही त्यांच्या सोबत असल्या कारणानं मला यश येऊ शकलं नाही। बाळासाहेब, मी आवर्जून तुम्हाला सांगतो, आज हे काँग्रेसवाले ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये एवढी बॉम्ब ठोकू लागलेत की ईव्हीएम मशीन टॅम्पर केली, ईव्हीएम मशीन टॅम्पर केली। पण 1999 ला पहिल्यांदा ईव्हीएम मशीन भारतामध्ये आली आणि ते जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यावेळेस ॲडव्होकेट अण्णाराव पाटलानं ईव्हीएम मशीन टॅम्परेबल आहे असं म्हणून रीड केलं होतं। जाऊन औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये बघू द्या। तेव्हापासून लढतोय, आता कुठे व्हीव्हीपॅट आलंय आणि या पॅटचं आणि मोदीचं काय समीकरण आहे मला पक्क माहित आहे। मी ते उघड करतो, मी पुढच्या काळामध्ये मला तरी काय काम आहे, वकिलीशिवाय तेच करत राहायचं। पण देशामध्ये फेअर आणि फेअर इलेक्शन कसे झाले पाहिजेत आणि कुणाच्याही दबावाला आणि जाती धर्माला कुणाच्याही आमिषाला बळी न पडता या देशातले जर इलेक्शन झाले तर खरी माणसं, जे वंचित समाजातली माणसं, वंचित आघाडीतली माणसं आहेत, त्याच्याशिवाय दुसरं कुणीच या देशामध्ये राज्यामध्ये निवडून येणार नाही। मी एवढं बोलतो मित्रहो, पण ध्यान ठेवा, जुमला खरं म्हणजे आपल्याकडे फार वेगळ्या दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे आहे। काँग्रेसवाल्यांचा तर फारच विचित्र दृष्टिकोन आहे। काय नाव देतात आम्हाला, अल्पसंख्याकांना, ओबीसीला, सगळ्यांना परचेस्ड वोट, हम परचेस करेंगे। माझा तर विश्वास बसत नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे, एवढे सगळे काही परचेस करू शकत नाहीत। एखादी टक्क्यामध्ये खालीवरी होत असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये, पण सगळ्याला पण आपण ध्यान ठेवलं पाहिजे। आपण फक्त निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेस एक क्षणभर विचार करा, बाळासाहेबाचा आणि बाबासाहेबाचा फोटो डोळ्यासमोर एकदा आणा आणि मतदानाला जावा, कधीच हार होणार नाही अशी माझी खात्री आहे। ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये बोलत असताना या देशामध्ये ओबीसी समाजाला आणखीन घटनात्मक दर्जा नाही दिला नाही, रिझर्वेशन तर द्यायची गोष्ट वेगळी आहे। माझं असं मत नाही, एससीला एसटीला रिझर्वेशन, राजकीय रिझर्वेशन लोकसभेत आणि विधानसभेत दिलं, पण ओबीसी समाजाला दिलं नाही। का नाही दिलं? ओबीसी समाज 57% ओबीसी समाज असताना सुद्धा 27% रिझर्वेशन, तर आम्हाला 27% का असेना लोकसभेत आणि विधानसभेत आम्हाला आरक्षण असावं अशी आग्रहाची मागणी आता आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत। तुम्ही सत्तेत आल्यानंतर निश्चितपणानं, अवेशी साहेब सत्तेत आल्यानंतर निश्चितपणानं हा प्रश्न मार्गी लागेल, यात काही शंका नाही। मी जास्त बोलणार नाही, बाळासाहेबांना आपल्याला ऐकायचंय। मी आपल्या वाढत गेलेल्या भाषणाला चिठ्ठी न वाचता तसंच पुढे ढकलत नेलो असो, आपली सर्वांची माफी मागून माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।